नमस्कार सभी को, नमस्कार सगळ्यांना. मी मत्तू केवट. मी आज आपल्याला मराठी पंधरवडा याच्या अंतर्गत बघा, झाडे बोलू लागले तर याचे निबंध आहे. वर्णात्मक निबंध झाडे बोलू लागले तर ह्या निबंधाचे वाचन मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने करून ऐकवणार आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने झाडे बोलू लागले तेव्हा हे वर्णात्मक निबंध आहे. याचे मुद्दे दिले आहेत. मुद्दे पहा कसे आहेत. मुद्दे: रानात फिरताना झाडाचा संवाद, आनंद देणे, फले फुले, औषधे, लाकूड, पाऊस पडणे, जमिनीची धूप थांबणे, नद्यांना व विहिरींना पाणी मिळणे. हे सर्व आमच्यामुळे, पण निष्ठुरपणे जंगलतोड, झाडे जगली तर माणूस जगेल. तर असे या निबंधाचे हे मुद्दे आहे. तो बच्चों, ये मुद्दों के आधार पर वर्णनात्मक निबंध हमें किस तरह से मराठी में लिखना है, तो ये पहले मुद्दे दिए गए हैं. इन्हीं मुद्दों को लेकर के हमें निबंध का क्या करना है, लेखन करना है और वाचन करना है. तो आइए हम देखते हैं मराठी में किस तरह से झाड़े बोलू लागले तर, अर्थात यदि वृक्ष बोलने लगे तो क्या होगा. तो आइए हम इस निबंध का वाचन इस वीडियो के माध्यम से करते हैं. और हमने मुद्दों को देखा की कौन कौन से हमारे मुद्दे हैं. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने या निबंधाचे वाचन करणार व याचे अर्थ पण मी आपल्याला हिंदीत सांगणार आहे. तर पहा, झाड़े बोलू लागले तर काय काय होणार. यदि वृक्ष बोलने लगेंगे तो क्या क्या होगा. तो देखते हैं. मी पहिल्यांदाच मामाच्या गावी गेलो होतो. मैं पहली बार मामा के गांव गया था. मामाच्या घराच्या मागेच रान आहे. मामा के घर के पिछवाड़े जो है रान अर्थात जंगल है. तिथली झाड़े झुडपे पाहून मी हरखूनच गेलो. वहाँ के पेड़ पौधों को देख करके मैं मंत्रमुग्ध हो गया. एका झाडाखाली अत्यंत आनंदाने निवांत बसलो. एक पेड़ के नीचे मैं बहुत खुशी मन से बैठ गया. तेवढात ते झाड़ माझ्याशी बोलू लागले. जैसे ही मैं उस पेड़ के नीचे बैठा तो वह वृक्ष जो है मेरे से वह बोलने लगा. और देखिए वह वृक्ष क्या बोल रहा है. बाळ बघ, तुझ्या मनाला आनंद झाला ना. तो वृक्ष देखिए किस तरह से वो बोल रहा है. कह रहा है, बाळा बघ, तुझ्या मनाला आनंद झाला ना. तो वृक्ष कह रहा है कि बच्चे, बालक, मेरे छाया में यानी मेरे पास बैठ करके देख, तुझे आनंद खुशी मिली कि नहीं. अरे हेच तर आमचे सुख आहे. उसने कहा कि वृक्ष ने कहा कि यही तो हमारा सुख है. तुमच्यासाठी आम्ही झटत असतो और तुम्हारे लिए ही हम पूरी मुसीबत झेलते रहते हैं. तुम्हाला आम्ही सावली देतो. और वृक्ष कह रहा है कि हम मनुष्यों को, तुम्हें हम क्या देते हैं, छाया देते हैं. फले फूले देतो, हम मनुष्य को फल और फूल देते हैं. आम्ही तुम्हाला लाकूड देतो, अर्थात हम तुम्हें लकड़ी देते हैं. आमचे काही बांधव तुम्हाला औषधे देते. और हमारी बहुत से मित्र जो हैं, मेरे बहुत से भाई जो हैं, आप लोगों को औषधियाँ देते हैं. बाळा तुला ठाऊक आहे का, आम्हीच ढग अडवतो. और वृक्ष कह रहा है कि बच्चे, बालक, तुझे पता है क्या. बाळा तुला ठाऊक आहे का, अर्थात बालक तुझे पता है क्या,
आम्हीच ढग अडवतो और हम वृक्ष ही हैं जो बादलों को रोकते हैं. म्हणूनच तर पाऊस पडतो, इसीलिए तो वर्षा होती है. हम क्या करते हैं, हम बादलों को रोक लेते हैं. आमच्यामुळे जमिनीची धूप होत नाही और हम वृक्षों की वजह से ही जमीन का कटाव होता नहीं है, उस पर धूप नहीं लगती है. आमच्यामुळेच नद्यांना व विहिरींना तलावांना पानी मिलते. वृक्ष कह रहे हैं कि हमारी वजह से ही कुओं को और तालाब को तथा नदियों में क्या रहता है, पानी मिलता है. परंतु तुमच्यापैकी काही लोक निष्ठुरपणे जंगल तोड करतात. परंतु तुमच्यापैकी अर्थात तुम्हारे जैसे कुछ लोग क्या करते हैं, निष्ठुरपणे निर्दयता के साथ क्या करते हैं, जंगलों को काटते हैं. हे खूप घातक आहे. यामुळे सगळे सजीव नष्ट होतील. और वृक्ष कह रहा है कि यह बहुत ही धोखादायक है, खतरनाक है. इसकी वजह से सजीव सृष्टि क्या हो जाएगी, नष्ट हो जाएगी. मानुष ही नष्ट होईल और मनुष्य भी क्या हो जाएगा, नष्ट हो जाएगा. लक्षात ठेवा, आम्ही जगलो तरच तुम्ही जगाल. और वृक्ष कह रहा है कि ध्यान रखिए, यदि हम बचे हैं तो मनुष्य भी बचा रहेगा. आपने इसका वाचन और इसके अर्थ को हिंदी में देखा आणि आता एकदा परत आपण याचे वाचन मराठीत करणार आहे की हा निबंध आपल्याला कसे वाचायचे आहे. मी पहिल्यांदा मामाच्या गावी गेलो होतो. मामाच्या घराच्या मागेच रान आहे. तिथली झाडे झुडपे पाहून मी हरखूनच गेलो. एका झाडाखाली अत्यंत आनंदाने निवांत बसलो. तेवढ्यात ते झाड माझ्याशी बोलू लागले. बाळा, बघ, तुझ्या मनाला आनंद झाला ना? अरे, हेच तर आमचे सुख आहे. तुमच्यासाठी आम्ही झटत असतो. तुम्हाला आम्ही सावली देतो, फळे फुले देतो. आम्ही तुम्हाला लाकूड देतो. आमचे काही बांधव तुम्हाला औषधे देतात. बाळा, तुला ठाऊक आहे का, आम्हीच ढग अडवतो. म्हणूनच तर पाऊस पडतो. आमच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. आमच्यामुळेच नद्यांना व विहिरी तलावांना पाणी मिळते. परंतु तुमच्यापैकी काही लोक निष्ठुरपणे जंगल तोड करतात. हे खूप घातक आहे. यामुळे सगळे सजीव नष्ट होतील, माणूसही नष्ट होईल. लक्षात ठेवा, आम्ही जगलो तर तुम्ही जगाल. तो इस तरह से वृक्ष कह रहा है मनुष्यों से, यदि हम जीवित रहेंगे तो ही आप जीवित रहेंगे. क्यों? क्योंकि वृक्षों के माध्यम से ही हमें ऑक्सीजन प्राप्त होती है. तो वृक्ष को इस तरह से झाडे बोलू लागले तर काय होणार, हे निबंधाचे आपण वाचन करा, लेखन करा, श्रवण करा. धन्यवाद सगळ्यांना.